नमस्कार, मी विशाल पाटील। मराठा आरक्षणावरचा संघर्ष अजून थांबलेला नाही। जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर सरकारने दिलेली आश्वासनं आणि ती मान्य करून संपवलेलं उपोषण, पण आता त्या आश्वासनांच्या अंमलबजावणीवरून पुन्हा एकदा पेच निर्माण झालेला आहे। आरक्षण म्हणजे केवळ एका समाजासाठीची सवलत नव्हे, तर ऐतिहासिक न्यायाची पूर्तता आहे। मात्र या प्रश्नाचं निराकरण फक्त कागदावरच्या आदेशांनी होणार नाही, ते ठरणार फक्त आणि फक्त प्रत्यक्ष अंमलबजावणीवर। आज प्रश्न फक्त एवढाच आहे, समाजाच्या अपेक्षा आणि सरकारची वचनं यामध्ये अंतर राहिलं तर संघर्ष पुन्हा पेटेल का? आणि जर विश्वास ढळला तर शांततेची ही तात्पुरती किनार पुन्हा अस्थिरतेच्या लाटेमध्ये रूपांतरित होईल का? इतिहास सांगतो की कुठल्याही समाजाला स्थैर्य फक्त न्याय्य वाटपानं मिळतं। आरक्षण म्हणजे केवळ सवलत नव्हे, तर ऐतिहासिक अन्यायाची दुरुस्ती आहे। मात्र हा मार्ग कधीच सोपा नसतो, कारण तो सामाजिक संतुलन आणि वेगवेगळ्या घटकांच्या अपेक्षांमध्ये तोल सांभाळण्याचा प्रयत्न असतो। यात सर्वात मोठी कसोटी असते ती म्हणजे सरकारची, कारण सर्व घटकांना न्याय मिळवून देणं ही सरकारची जबाबदारी असते। आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी समाजाला दुखावून तरी कसं चालेल, म्हणून सरकारनं ओबीसी उपसमिती गठीत करून त्यांचेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र जसजसे तोडगे निघतायत तसतसे प्रश्न हे अधिक गुंतागुंतीचे होताना दिसतात। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या GR बाबतीतही काहीसं तसंच चित्र आहे। उत्तर सापडलं असं वाटत असतानाच आता या GR वरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। खरंच मराठा आरक्षणावर तोडगा निघालाय की अजूनही मराठा आरक्षणावरती पेच कायम आहे? याच महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची मागणी होती आणि त्यासाठी त्यांनी मुंबई देखील गाठली। त्यानंतर उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर ते परत माघारी परतले आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असं वाटलं। नंतर जेव्हा मराठा समाजातीलच काही तज्ञ मंडळींकडून या GR वरती शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या, तेव्हा मात्र पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा जैसे थेच आहे की काय असा प्रश्न आता डोकं वर काढू लागलाय। काहींचं म्हणणं आहे की हा GR मराठा समाजाच्या हिताचा नाहीये, तर जरांगे मात्र हा GR योग्य असल्याचं म्हणतात। कसं ते पाहूया। भारतीय जनता पक्षाने GR मार्फत काढला, गंडवणारा आहे, फसवणारा आहे। जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही, त्यावेळेस हा GR बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही। जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। हा कुठलाही शासन निर्णय नाही, ही माहिती पुस्तिका आहे, माहितीचा कागद आहे की कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट मिळालं जातं। मराठा कुणबी, कुणबी मराठा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर 1967 पूर्वीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही शेतमजूर असाल, तुमच्याकडे महसुली पुरावा नसेल तर गृह चौकशी अहवाल म्हणून जुनी पद्धत आहे, त्याचं अवलंबन करण्यात यावं व त्यानुसार कारवाई करण्यात यावी, एवढं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। याचा अर्थ कृपया माझ्या समाज बांधवांनी असं घेऊ नये की उद्या आपण अधिकाऱ्याकडे जाऊ आणि अधिकाऱ्यांकडे अर्ज करू आणि अधिकाऱ्यांना सांगू की तो आम्हाला अर्ज स्वीकार आणि आम्हाला सर्टिफिकेट द्या, असं होणार नाही। शासन निर्णयामध्ये ज्या अटी आहेत त्या अटी ह्या कुणबी किंवा ओबीसी ह्या लोकांच्यासाठी पूर्वीच्या जुन्या कायद्यातल्या आहेत त्याच कायम आहेत। आणि अजून एक लक्षात ठेवा, ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे, ज्या गावात कुणबी नोंद सापडलेली आहे
अशाच लोकांना, ज्यांची वंशावळ जुळते अशाच लोकांना कुणबी दाखले देता येणार आहेत, ही स्पष्टता मराठवाड्यातल्या लोकांनी ठेवा. तर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे आणि मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे. मराठा हा शब्दच ओबीसीच्या यादीत जोडावा, ही माझी मागणी. मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेटियरच्या जाणार आहेत. मराठवाड्यातला सगळा मराठा समाजसुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे. सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. काही संभ्रम नाही, फेंभ्रम नाही, काही नाही, आणि आम्हाला टाईम नाही तिकडे ध्यान द्यायला. आम्ही आमचं गरीब मराठी, आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो, काय करायचं, कसं मिळवायचं आहे, आत्तापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायचीही गरज नाही, काही गरज नाही. जे आर चांगलं आहे, सगळं चांगलं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं. एकूणच काय तर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काढलेल्या या GR वरून मतमतांतर दिसून येत आहेत. एकीकडे जरांगे म्हणतात की या GR मुळे सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळणार, तर दुसरीकडे काही जणांचं म्हणणं आहे की या GR चा मराठा समाजाला काहीही उपयोग होणार नाही. दरम्यान तिकडे GR विरोधामध्ये ओबीसी समाजातही अजूनही संभ्रम हा कायमच आहे. बबनराव तायवाड यांचं म्हणणं आहे की या निर्णयाचा ओबीसींना कुठेही फटका बसणार नाही, तर लक्ष्मण हाके म्हणतात की शासनाचा हा निर्णय ओबीसींच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेणारा आहे. त्यामुळे ओबीसी समाजातही या GR वरून मतभेद पाहायला मिळतात. इकडे मंत्री छगन भुजबळांना जेव्हा GR बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ओबीसींवर अन्याय होत असल्यास थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला, तर मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यावरून ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना एक विचारणा केलेली आहे. काय म्हणतात ते पाहूया. आम्ही याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहोत. ओबीसीचं नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे. ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे. असं कुठेही झालेलं नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही. आरक्षणाच्या बाबतीत काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. कोणाला धक्का लागणार नाही, ओबीसीचं ओबीसीला आणि मराठ्याचं मराठ्यांना आरक्षण मिळेल. परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा कोणीतरी भ्रमित केलेलं आहे किंवा त्यांना तो GRच कळला नसेल आणि असा छल केलेला आहे की कोणाला कळूही नाही आणि आरक्षणही त्यांना मिळालं पाहिजे आणि लोकांना भ्रमित करायचं आणि परत सांगायचं की ओबीसी. मला सांगा की ओबीसी मधून जर दिलं नसेल तर मग त्यांना दिलं पासून. माननीय मुख्यमंत्र्यांनी थोडा आणखी उलगडा करावा. बरं, आताच मुख्यमंत्री फडणवीसांनी जसं सांगितलं की ओबीसींचं काढून मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही, तर मग ओबीसी नेते हरिभाऊ बागडेंनी जसा प्रश्न उपस्थित केला की ओबीसींमधून नव्हे तर मग मराठ्यांना नेमकं कशातून आरक्षण देण्यात आलेलं आहे, तसंच GR मुळे सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का, आणि मराठ्यांचा आरक्षणात समावेश झाल्यास ओबीसींचं नुकसान होणार आहे का, अशा बऱ्याच प्रश्नांमुळे आरक्षणाचा पेच निर्माण झालेला आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना. प्रकाशजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. सरकारनं जो GR काढलेला आहे त्यानं मराठा आरक्षणावरती तोडगा निघाला आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा GR कोर्टात टिकणार आहे का? ते मुळात त्याच्यामध्ये सर दोन गोष्टी आहेत. एक तर पूर्णपणे फसवण्यात आलेले सुजित पाणीकर पूर्णपणे फसवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून पूर्ण खोटारडेपणा आहे. बरं, कारण का एकतर सर्वच मराठ्यांना कुणबी समजा
अशा रीतीचा असणारा हम्म. त्या GR मध्ये नमूद करण्यात आलेला आहे हा. आणि त्याच्यानंतर जी काही तलाठी अमुक तमुक अशा ज्या कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत व्हेरिफिकेशनसाठी, हम्म. तो माधुरी दीक्षित सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं उल्लंघन करता अशी असणारी परिस्थिती आहे. बरं. त्याच्यामुळे असं तुम्ही शेवटी हे सुप्रीम कोर्टातच जाणार. सुप्रीम कोर्टाने सेटल केलेला कायदा जो आहे त्या सेटल केलेल्या कायद्याला धरून तुम्ही जर केलं तरच त्याच्यामधलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं, हे जे सर्वच मराठ्यांना कुणबी संबोधावं असं जे म्हटलेलं आहे, तर लॉर्डशिप मार्ला पार्ले आणि लॉर्डशिप बग्गा असे असणाऱ्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांनी एक निर्णय दिलाय हम्म. आणि त्या निर्णयाचा पॅराग्राफ 13 आपण जर अध्ययन केलं त्याच्यामध्ये, हम्म. तर त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि हे असं करणं हम्म. हे कायद्याला धरून नाही, चुकीचं आहे आणि ते सरकारला करता येणार. म्हणजे हा निर्णय नंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आला. हा. सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टॅम्प मारून खाली पाठवला की हायकोर्टाचा निर्णय बरोबर आहे. आता हायकोर्टाचा निर्णय बरोबर असल्यामुळे GR मध्ये जे म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी संबोधण्यात यावं, हा जजमेंटच्या कॉन्ट्रडिक्टरी आहे. बरोबर आहे. दुसरं ज्याच्यामध्ये जे आहे ते सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी निकाल देताना असं म्हटलंय की ओबीसीच्या यादीमध्ये कोणाला समावेश करायचा असेल तर मग तुम्हाला असणारं जे कमिशन नेमण्यात आलेलं आहे त्या कमिशनच्या रिकमेंडेशन पाहिजे. बरोबर. त्या कमिशनच्या रिकमेंडेशन नाही तशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मनमानी कारभार ज्याला आपण म्हणतो हा झालेला आहे. मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले. एका बाजूला जे मराठ्यांचं नेतृत्व आहे, मग एकनाथ शिंदे असतील, शरद पवार असतील, अजित पवार असतील, या सगळ्यांना एका प्रकारचं काही माहिती नाही अशा स्वरूपामध्ये आणून बसून ठेवलं. बरं. दुसरं जे आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कमिट्या वेगवेगळ्या स्थापन केल्या, त्यांचा निकाल येण्यापर्यंत सुद्धा थांबले नाहीत. आणि तिसरा जो आहे तो गरीब मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण लावून दिलं. बर. त्याच्यामुळे आता असणारं भारतीय जनता पक्ष जे प्रचार करते, मुख्यमंत्री जे प्रचार करतात आहे की आम्ही ओबीसी मधून ह्यांना दिलेलं नाही, तर तुम्ही कुठला कोटा दिलाय मग त्यांना? बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. बरं प्रकाशजी, मात्र केवळ सरकारच्या GRच्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही, नेमकं काय समजावं? एक लक्षात घ्या की त्यांनी जो गॅझेट याचा धरलेला आहे, हैदराबाद निजामचा गॅझेट धरलेला आहे आणि साताऱ्याचा गॅझेट धरलेला आहे, ते 1920 चे आहेत. बर. त्याच्यानंतर असणार 1900 म्हणजे फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली आणि त्या दोन कॉन्फरन्स नंतर असं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा प्रस्थापित करण्यात आला. त्या प्रस्थापित करण्याच्या ऍक्ट मध्ये कुठेही SC ST शिवाय म्हणजे ट्रायबल आणि शेड्यूल कास्ट याच्याशिवाय तिसरी कॅटेगरी त्यांनी हीच केली नाही. त्याच्यामुळे मी असं त्या ठिकाणी असं मानतोय की त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला त्यावेळेस पाठीमागचं सगळं आहे ते वॉशअप झालं. बरोबर. त्याला मान्यता दिली नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा आत्ता कसा वापर करू शकता हा त्याच्यातला इश्यू आहे. बरोबर आहे. अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे. यालाच पुढे नेऊन मला आपल्याला विचारायचं आहे की मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी आंदोलन केलं, पण आता मात्र ओबीसींना आपलं स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे
असं का चित्र निर्माण झालेलं आहे समाजामध्ये? ते मी आपल्याला जे सांगतोय त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्ष हं, किंवा जुना जनसंघ हं, यांनी कधीही आरक्षणाला मान्यता दिली नाही. बरं. त्या म्हणजे आरक्षणाचं प्रिन्सिपल त्यांनी कधीच मान्य केलं नाही. हं, हं, हं. त्यांना आता असणारं सत्ता आहे म्हणून बळजबरीने आम्ही आरक्षणवादी आहोत असं ते म्हणावं लागतंय. बरं. परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी हे लागू होणार नाही, गोंधळ कसा होणार, एकमेकांमध्ये मारामाऱ्या कशा होणार, हं, अशाच रीतीने त्यांनी असं चालू केले अशी परिस्थिती. बरं. त्याच्यामुळे असणारं भारतीय जनता पक्षाने मगाशी म्हटल्याप्रमाणे हं, एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले आहेत. हं. आता याच्यापैकी ओबीसी शहाणा होणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे. राजकीय तो जागृत करणार आहे की नाही. हं. मागच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांना ते आहे. आताही त्यांना असं जर आंदोलन उभी केली नाही, लढा उभा केला नाही, हं. जनजागृती केली नाही, तर त्यांना मिळालेलं आरक्षण हे संपणार अशी असणारी परिस्थिती आहे. बरोबर आहे. बरं, एका दगडात अनेक पक्षी मारण्यात आल्याचं निरीक्षण आपण यावेळेला नोंदवत आहे. थोडंसं मी आंदोलनाचा तो दिवस ज्या दिवशी आरक्षणाचा GR आला आणि त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळानं शासन आदेशाआधीच सरकारची बाजू मराठा आंदोलक म्हणजेच मनोज जरांगेंना त्या मंचावरती जाऊन सांगितली. मग त्यांनी मराठा समाज लढाई जिंकल्याचा जो दावा केलेला आहे, मनोज जरांगेंचा हा दावा किती खरा किती खोटा? असे मनोज जरांगेंची मागणी आहे की मराठा समाज गरीब मराठ्याला आरक्षण मिळावं. माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या बरोबरचे असणारे जे काही वकील आहेत त्यांनी त्यांना असणारा प्रॉपर सल्ला दिला नाही. बरं. आणि त्याच्यामुळे हा जो निर्णय आपल्याला सांगितला की औरंगाबाद हायकोर्टाचाच आहे, हं, हं, हं. सर्व मराठ्याला कुणबी समजावं हं. या संदर्भातला दिलेला निर्णय हं. हा जर कदाचित त्यांना दाखवण्यात आला असता तर त्यांनी हा गव्हर्नमेंटचा GR मान्यच केला नसता. बरं. इथे आम्ही जे नेहमी वंचितची जी भूमिका आम्ही घेतलेली आहे हं. की मराठा समाजाने ओबीसी मधून आपल्याला आरक्षण मागू नये, हं. याचं कारण की तो निकालात निघालेला आहे. हं. तो इश्यू निकालात निघाला. मी त्याच्या खोलात काही जात नाही. तो इश्यू असं तो इश्यू निघालेला आहे. हं, हं. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते एका वेगळ्या पातळीवरती, वेगळ्या धर्तीवरती, वेगळ्या प्रिन्सिपलवरती तुम्हाला देता येतं. कसं? ते मी आता नाही सांगणार. हं. याचं कारण असं आहे की मला माहिती आहे की ते हा जो निजामी मराठा आहे, हां, हां. खरा हा लढा निजामी मराठा विरुद्ध गरीब मराठा असा आहे. हं, हं. त्याच्यामध्ये इतरांना भरकवटला जाते अशी परिस्थिती आहे. बरं. आम्ही जर आता जो तोडगा आहे तो मांडला तर त्याला असताना पुन्हा त्याचा सत्यानाश लावून हा निजामी मराठा, श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला कधीच न्याय मिळू देणार नाही. बरं. त्याच्यामुळे आम्ही असणारा गरीब मराठ्याला म्हणतो की तुम्ही आम्हाला सत्तेवरती बसवा, हं, हं. आम्ही असणारा हा प्रश्न निकाली काढून आपल्याला देतो कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदीच्या अंतर्गत. बरं. पर घटनेच्या अधीन राहूनच आपण हा GR काढलेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं सातत्यानं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा मगाशी जो आपण उल्लेख केला की मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आजूबाजूला असलेले जे तज्ज्ञ वकील मंडळी त्या ठिकाणी होते, कायदेतज्ञ असतील त्यांच्या आजूबाजूला, मग मराठा समाजातील याच लढ्यातील अनेकांनी म्हणजे त्याच खरं तर कायदेतज्ञांनी सरकारनं मराठा समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. आणि त्यासाठी मग कोणती कारणं असावीत? कारण आरक्षणाच्या GR वरूनच एकाच समाजामध्ये आपल्याला 2 मतप्रवाह वेगवेगळी पाहायला मिळतात. बाळासाहेब. नाही, एक आपण लक्षात घ्या हं. की निजामी मराठा जो आहे हं. हा आरक्षणाच्या विरोधातच राहणार, म्हणजे मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधातच राहणार. हं. त्यांना असं वाटतंय की हा गरीब मराठा, हं. रयतेतला मराठा हं, हं, हं. हा उद्या सत्तेमध्ये यायला लागला हं. तर आपल्याला कॉम्पिटिटर आहे, तेव्हा त्यांना कॉम्पिटिटर नको म्हणून ते असणाऱ्या गरीब मराठ्यांची साधी मागणी हं, हं.
की हमी भावाचा कायदा करा म्हणजे आम्हाला असताना आर्थिक स्थैर्य येईल, ते सुद्धा करायला तयार नाहीये. हं. हमी भाव दिला जातोय, हं, म्हणजे हं, जाहीर केला जातोय, हं. पण त्याचा कायदा नाही करत. बरं. कायदा केला की ते हमी भाव लागू होतो. हं. तो लागू झाला तर आर्थिक दृष्टिकोनातून हा अल्पभूधारक शेतकरी जो आहे मोठ्या प्रमाणात, हं, हं. तो स्टेबल व्हायला सुरुवात होतो. बरं. म्हणजे जिथे करण्यासारख्या गोष्टी तिथे केल्या जात नाही, याच्यावरनं आपण असं ओळखलं पाहिजे की हा जो निजामी मराठा आहे, या निजामी मराठ्यालाच गरीब मराठ्याला न्याय द्यायचा नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी म्हणूनच ओबीसीच्या मधून आम्हाला आरक्षण द्या, हं. म्हणजे ओबीसी आणि गरीब मराठा याचं असताना भांडण लागलं. बरोबर आहे. नक्कीच हेच आणि असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरती आजही प्रकाश टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण जी संभ्रमावस्था सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते त्याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. प्रकाश सर, आपली आरक्षण व्यवस्था ही खरं तर कास्ट बेस्ड नसून क्लास बेस्ड असल्याचं अनेकांचं आम्हाला ऐकायला मिळतं. मात्र याच अनुषंगाने मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी क्लास बेस्ड आरक्षण व्यवस्था कोणती किंवा मग ती कशी निर्माण केली जाऊ शकते? जर निर्माण करता येणं शक्य असेल तर मला आपल्याकडून याचं सविस्तर उत्तर समजून घ्यायचं. एक लक्षात घ्या की आपलं जे आहे हं. आरक्षण, हं. हे आर्थिक दृष्टिकोनातून नाहीये, बरं. इकॉनॉमिक बेस म्हणून नाहीये. हं. कारण का इथे इथे जे एक्सप्लॉयटेशन आहे हं. किंवा ज्याला असं म्हणतात भेदभाव आहेत, हं. हे जातीवरती आधारित आहेत. बरं. त्याच्यामुळे असा जातीवरती आधारित असल्यामुळे हं. मला जे डिस्क्रिमिनेशनचं बेस आहे तेच त्या ठिकाणी वापरावं लागेल. आणि म्हणून जात ही त्या ठिकाणी वापरण्यात आली की अच्छा. ज्याच्यामध्ये जे अस्पृश्य होते त्यांना असणारा शेड्यूल कास्ट म्हणून एक यादी केली आणि त्याच्यामध्ये असणारा अंतर्भूत केला. हं. हं. दुसरं इथे जे आहेत ज्याला आपल्याला असं म्हणता येईल की आदिवासी म्हणून आहेत, हं. त्यांचं एक्सक्लुजन फ्रॉम दी सोसायटी, म्हणजे सर्वसामान्य सोसायटी बरोबर न राहता ते वेगळे न राहतात किंवा त्यांचं ते एक्सक्लुजन हे धरून ते असणारा आदिवासी म्हणून त्यांना ट्रीट करण्यात आलं. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला वेळ नव्हता म्हणून त्यांनी असणारं 340व कलम केलं आणि येणाऱ्या सरकारला जबाबदारी दिली हां, हां. की एक कमिशन स्थापन करून इथे बॅकवर्ड क्लास हा जो इतर मागासवर्गीय हं. हा हं. जो आहे त्याला आयडेंटिफाय करून त्याला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रतिनिधित्व कसं मिळेल हं. याच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. बरं. रिझर्वेशन ही काही डेव्हलपमेंट नाही, हं. हा मुळात पहिल्यांदा असताना लक्षात घेतला पाहिजे. इथे व्यवस्था अशी होती की क्षत्रिय म्हणजे इथले मराठे हारले असं धरून चालत नाही, ते स्वतःला क्षत्रिय म्हणून समजतात. हां. सगळे मराठी युद्धामध्ये हारले तर देश हारला अशी असणारी परिस्थिती. तिथे नुसतं मराठा गुलाम होत नव्हता, हं. तो उरलेले सगळे त्या ठिकाणी गुलाम होत होते. हं. त्याच्यामुळे असणारं एका जातीची व्यवस्था अशी जी राजेशाहीची व्यवस्था होती हां. ती लोकशाहीमध्ये येऊ नये हं. आणि म्हणून ज्यांना असणारं साधं चोपदार सुद्धा होता आलं नाही, हं. त्या सगळ्यांना ह्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हिस्सा असला पाहिजे, बरं. त्यांचा सहभाग असला पाहिजे. आणि म्हणून असणारं आरक्षण हे असणारं त्या ठिकाणी देण्यात आलं की मिनिमम पार्टिसिपेशन तुमचं जे आहे या शासनामध्ये 7.5% आदिवासींचं आहे, 27% ओबीसीचं आहे आणि 13.5% हे असणारं एससीचं आहे. बरं. म्हणजे हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जो वाव तुम्हाला पूर्वी नव्हता, हं. तो देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकशाही आली, त्या लोकशाहीच्या माध्यमातून तुमचा असणारा सत्तेमधला सहभाग अशा रीतीने त्या ठिकाणी ते मांडण्यात आलं अशी अशी परिस्थिती आहे. हं. हं. दुर्दैवाने आरक्षणला आता असणारा डेव्हलपमेंट म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात आहे. आणि तो मी जसं म्हणालो की इथला असणारा RSS असेल, BJP असेल किंवा इथला असणारा सरंजामशाही मराठा असेल, हं. निजामी मराठा ज्याला मी म्हणतोय, त्या सगळ्यांचा
भांडणं लावण्याचा एक प्रकार आहे की रिझर्वेशन हे डेव्हलपमेंट आहे, तुम्हाला रिझर्वेशन मिळालं तर तुमचं असणारं सगळंच भलं भलं झालं, हम्म, हम्म. अशा रीतीने प्रचार त्या ठिकाणी केला जातोय. बरं. दुसरं त्याच्यामधलं असं आहे की तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून म्हणताय 60% लोक ही शेतीवरती अवलंबून आहेत. हम्म, हम्म. ज्या दिवशी पाऊस चांगला त्या दिवशी पीक चांगलं. पीक चांगलं म्हटल्यानंतर माझं उत्पन्न जास्ती आलं. हम्म. उत्पन्न जास्ती आल्यामुळे माझ्या हातामध्ये इन्कम जास्ती आलं, अशी परिस्थिती आहे. हा. पण ज्या वर्षी दुष्काळ, शेतात काहीच नाही, बाजारामध्ये विकायलाच काहीच नाही, माझ्याकडे निधी नाही, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे त्या दुष्काळाच्या वर्षी मी असणारा आरक्षणवादी आणि पाऊस ज्या वर्षी चांगला असेल हम्म, हम्म. त्यावेळेस मी आरक्षण विरोधी. बरं. तेव्हा असणारा जे न चालणारं प्रिन्सिपल आहे हम्म, त्याचा प्रचार आणि प्रसार करत राहायचा, हम्म, हम्म. हा जो भारतीय जनता पक्षाचा असणारा खेळ आहे तो यातूनच आहे की त्यांना आरक्षणाला विरोध करायचा आहे. त्यांना असणारा स्वतःशिवाय इतर कोणीही आपल्या बरोबरीने येऊ नये हम्म. ह्याची ती तसवी घेत असतात. बरोबर आहे. ज्या प्रकारे आपण विश्लेषण करताय अतिशय गंभीर बाब म्हणून याकडे पाहायला हवं. खरं तर देशातील आरक्षण व्यवस्था आणि त्या आरक्षण व्यवस्थेतली विविधता नेमकं काय सांगते आणि त्याचा समाजातील विविध प्रवर्गांना कसा लाभ पूर्वापार मिळत आलेला आहे आणि या पुढच्या काळातही मिळवता येईल असं आपल्याला वाटतं. आपला आवाज गेला. आपल्याला आवाज येतोय. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारेन. हा, बरं, देशातली आरक्षण व्यवस्था जी आहे त्यात विविधता पाहायला मिळते. आरक्षण व्यवस्थेतच एकंदरीत समाजातील विविध प्रवर्गांना या आरक्षणाचा लाभ पूर्वापार मिळत आलेला आहे आणि तो पुढेही मिळवता यावा यासाठी काय करावं लागणार आहे? खरोखर आरक्षण हा विकासाच्या माध्यमातला तोडगा आहे असं आपल्याला वाटतं का? बिलकुल नाही. हं. एक लक्षात घ्या की इथे असणारा, ज्याला बाबासाहेब म्हणाले होते की इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी इथली मिसिंग आहे हं, हं. आणि ती वारंवार असताना आपल्याला या ठिकाणी दिसते. हं. एक असं आहे की मी मगाशीच आपल्याला म्हणालो की आरक्षण हे काही विकासाचं मॉडेल नाहीये, हां. हे रिप्रेझेंटेशनचं मॉडेल आहे. हं, तुम्हाला सर्व विकासाचं मॉडेल उभं करावं लागेल. हं. आता विकासाचं मॉडेल उभं करायचं असेल तर मी शिक्षणाचं एक सेक्टर घेतो. हं. आता या शिक्षणाच्या सेक्टरमध्ये आपल्या इथे इंटेलिजन्स टेस्ट केल्या जात नाही. बरं. आपल्या इथलं मगिंग कॅपॅसिटी ही टेस्ट केल्या जाते. हं, म्हणजे तुम्ही किती मग करू शकता. हं. पुस्तकातलं जे आहे ते किती तुम्ही तिथे उतरवू शकता पेपरवरती हं. आणि त्याच्यावरती बसून तुम्हाला मास्टर मार्क देतो. आता समजा ही सुद्धा सिस्टम आपण धरून चालू. हं. पण याच्यामधला तुम्हाला असणारा एक वर्ग असा ठरवावा लागतो की जो देशाचा इंटेलिजंट क्लास आहे. हं, हं. मग मी असं आता इथे रँकिंग सिस्टम आहे, पर्सेंटेज सिस्टम आहे, तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये ठरवावं लागेल की इथला असणारा इंटेलिजंट क्लास कुठला. हं. आता धरून चालू आपण किंवा ज्याला 80% मार्क मिळाले तो इंटेलिजंट आहे. हं. मग माझं म्हणणं असं आहे की हा एकदा क्रायटेरिया ठरला की 80 अँड अबाव हा इंटेलिजंट आहे, हं. मग त्याला असणारा चॉईस ऑफ एज्युकेशन हे त्याला मिळालं पाहिजे. आज त्याला चॉईस ऑफ एज्युकेशन आहे का, तर माझं म्हणणं नाही. याचं कारण की त्याला पर्सेंटेज वरनं मग तुला ह्याला जायचं असतं, मला ते मला मिळत नाही, मग मला चॉईस म्हणतो हे तुम्ही घ्या. त्याच्यामुळे आपण इथला असणारा टॅलेंट वेस्ट करतोय असं माझं म्हणणं आहे त्या ठिकाणी. बरोबर. तेव्हा हं. त्याला पाहिजे ते शिक्षण दिलं तर तो ते प्रोड्यूस करून देशाला त्याच्या नॉलेजचा बेनिफिट होऊ शकतो. हं, हं, हं. पण तो आपल्या तिथे ती सिस्टम आपल्याकडे नाहीच. हं. आपल्याकडे असणारं जे आहे ते सगळं लिमिटेड. हं, हं, हं. आता मेडिकलला जाणारा समजा 1 लाख विद्यार्थी आहे असं धरून चालू हां. पूर्ण देशभर, तर शासनाची जबाबदारी आहे की तिथे 1,05,000
मेडिकलला घेणारा इंटेक तुमच्याकडे पाहिजे. हां. आता तुमच्याकडे इंटेक जर 50,000च असेल तर बिटर कॉम्पिटिशन बिटवीन 1 लाख झाली ना. हम्म. आणि त्या बिटर कॉम्पिटिशन मधनं ज्याला मिळालं तो आनंदित असतो, ज्याला मिळालं नाही तो काय म्हणतो, जातीने मला मिळालं नाही. साहजिक आहे. तो ब्लेम शास्त्राला करत नाही, हम्म. तो ब्लेम जातीला करतो. जातीला करतो. मी अमुक जातीचा आहे म्हणून मला मिळालं नाही किंवा हा अमुक जातीचा आहे म्हणून त्याला बेनिफिट सरकारने दिलं, अशा रीतीचं आहे. पण तो कधीच हा विचार करत नाही की दर वर्षाला एक जनरेशन येणार हम्म. आणि ते जनरेशन मेडिकलला जाणार, इंजिनिअरिंगला जाणार, आर्किटेक्टला जाणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते ब्रांचेस आउट होणार. तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी काय आहे, वेलफेअर कन्सेप्ट काय आहे? साहजिक आहे. वेलफेअर कन्सेप्ट हाच आहे की तुम्हाला अँटिसिपेट करून हम्म, हम्म, हम्म. अँटिसिपेट करून तुम्हाला ते प्लॅनिंग करावं लागतं. बरोबर आहे. आता तुम्ही ते प्लॅनिंग करणार नसाल आणि नुसतं जातीच्या नावाने बोंबलत बसणार असाल हम्म. तर यंगर जनरेशनच्या डोक्यामध्ये जात बसते, त्याचा विकास बसतच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आज आपण असं बघतोय की जात हॅज ओव्हरटेकन नेशन, हम्म. रिलिजन हॅज ओव्हरटेकन नेशन. नेशन प्रायोरिटी नाहीये, जात प्रायोरिटी आहे आणि धर्म प्रायोरिटी आहे. निश्चितच खरं तर मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, त्यातून निर्माण होणारा लढा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. मात्र हाच क्लिष्ट प्रश्न सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सोडवण्याचा, त्यातले काही कंगोरे समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आमच्या सोबतीनं केलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का हवंय आणि ओबीसीतून आरक्षणाला ओबीसी संघटनांचा विरोध का आहे, याच संदर्भामध्ये सर्व आणखी तज्ज्ञ मंडळींबरोबर आपली ही चर्चा आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये सुरू राहणार आहे. आरक्षणावरून पेच निर्माण झालाय का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण खास आमंत्रित केलेलं आहे. यावेळेला आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूत सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. त्यानंतर आपल्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, सर्व मान्यवरांचं स्वागत करत थेट आपण आरक्षणावरून पेच निर्माण झालाय का हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. आणि नुकतंच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शासनानं काढलेला हा जो GR आहे हा मराठ्यांची फसवणूक असल्याचं म्हटलेलं आहे. याचं उत्तर मी यावेळेला सत्ताधारी असलेले आपले भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्याकडून घेईल. अवधूतजी, मराठा आरक्षणावरून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा थेट आरोप होताना दिसतोय. सरकारचं यावर उत्तर काय, आपलं उत्तर काय? सरकारने कुठचंही काम केल्यानंतर त्याचा काही जणांना फायदा होतो, त्यातल्या काही जणांना नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळे सरकारवर कुठचंही काम केल्यानंतर आरोप हे होतातच आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप एखादं काम केल्यानंतर आमच्यावर होतील ही अपेक्षा आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधोनी पाहे. त्यामुळे कित्येक लोक असे असतात की काही केलं तरी ते सुखी होत नाहीत. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ यू ट्राय टू प्लीज एव्हरीबडी यू कांट प्लीज एनीबडी. त्यामुळे सरकारचं कर्तव्य काय, तर कर्तव्य नंबर 1 की घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये असलेल्या गोष्टींप्रमाणे काम करणं. दुसरी गोष्ट, कोणावरही जास्त ममत्व किंवा कोणावरही दुजाभाव न दाखवता काम करणं आणि सर्वांना समान दृष्टीने न्याय देणं. हे देत असताना काही जणांना वाटतं की आपल्याला न्याय मिळाला, काही जणांना वाटतं आपल्यावर अन्याय झाला. परंतु ज्यांच्यावर अन्याय झाला असं वाटत असेल त्यांनी जर संसदीय मार्गातून आणि चांगल्या प्रकारे जर सरकारकडे अप्रोच केलं तर डेफिनेटली त्यांच्यावर झालेले अन्यायसुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये दूर होऊ शकतात. 1947ला देश स्वतंत्र झाला, त्यानंतर 51 साली राज्यघटना तयार झाली, त्यामध्ये SC STना आरक्षण मिळालं, मंडल आयोग आला, ओबीसीना आरक्षण मिळालं. या संपूर्ण प्रोसेसमध्ये अनेक वर्ष गेली आणि ही जी अनेक वर्ष गेली त्यामध्ये काही समाज हे मेनफ्रेमच्या बाहेर राहिले. त्या लोकांना मेनफ्रेममध्ये आणून, त्यांना मूल प्रवाहामध्ये आणून त्यांच्यामध्ये असलेल्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक
यांच्या वाढीसाठी, उत्क्रांतीसाठी काम करणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे आणि सरकार ते करत आहे. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामध्ये ओबीसी असो, मराठा समाज असो किंवा इतर समाज असो, हे सगळेच जण खुश आहेत. विशेषतः SC आणि ST मध्ये काही फरक पडलेला नाहीये. काही जणांना वाटतं की मराठा समाजामध्ये असलेली काही लोक आता ओबीसी मध्ये येऊन त्यांच्या आरक्षणावर गदा येईल, परंतु संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये येतच नाहीये. कुणबी ही जात जी आहे, जी डेफिनेटली आधी शेड्युल्ड ओबीसी मध्ये आलेली आहे आणि ओबीसी ही एक जात नसून एका जातीचा वर्गसमूह आहे. यामध्ये अनेक जाती नंतर आलेले आहेत. आधी ओबीसींचा जो समूह होता त्यामध्ये 1-2 जाती आलेल्या आहेत, आणखीन 1-2 जाती आल्या आहेत, याच्या पुढे पण येत राहतील. शेवटी मागासवर्गीय आयोगाला असं वाटलं की हा समाज हा मागास, ज्याला आपण सामाजिक दृष्ट्या मागास आहे असं वाटलं, तर त्याचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार मला वाटतं संसदेने आपल्याला दिलेला आहे. कोणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची भावना आहे. बरोबर आहे, सरकारची भावना तुम्ही बोलून दाखवली. ऐतिहासिक निर्णय घेतला याचा पुनरुच्चार आपण केला. मात्र मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, जर सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला असेल तर या निर्णयामुळे मराठा समाजाला न्याय की अन्याय, कसं पाहता तुम्ही राजेंद्र कोंढरे? बघा, मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचं जे लॉकिंग आहे, हे लॉकिंग मागच्या काही काळामध्ये ते ओपन झालं. त्याच्यातनं 1-2.5 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली. आता जो काही नवा GR काढलेला आहे सरकारने, त्याच्यातून ज्यांच्याकडे नोंद आहे अशा घटकातील जे ब्लड रिलेशन मधले लोक आहेत किंवा गावातली लोक आहेत, भाऊकीतले, त्यांना ते कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचं मार्ग त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. परंतु ओबीसी घटकांनी जी आता पूर्णपणे महाराष्ट्रभर मोहीम चालवलेली आहे की सरसकट सगळ्याच्या सगळा मराठा समाज हा आता त्या ओबीसी मध्ये जाऊन लगेच बसणार आहे, अशा प्रकारचं काही जे चित्र रंगवलं जातंय ते वास्तवाला धरून नाहीये. ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी सापडत आहेत अशाच नोंदी असलेल्या लोकांना ही प्रमाणपत्र गृह चौकशी करून ज्यांच्याकडे नोंद नाही अशासाठी देण्याचा सुकर मार्ग केलेला, एवढी त्याची सीमित व्याप्ती आहे. बरं, मराठा समाजाला न्याय मिळाला असं आपल्याला वाटतंय, मग ओबीसी समाजाला आपल्यावर अन्याय झाला असं का वाटतं? ज्या प्रकारे लढा उभारलेला होता मराठा समाजानं, तोच लढा उभारण्याच्या आपल्या न्याय्य हक्कांसाठी ओबीसी समाजावर का आलेली आहे ॲडव्होकेट मंगेश ससाणे? नाही, आपण जर पाहिलं तर आता कोंढरे साहेबांनी जे स्पष्टीकरण दिलं तर याच्यामध्ये जे काही एक लॅक्युनास ठेवलेले, सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशीचा जो GR होता तो पात्र व्यक्तींना होता. पात्र हा शब्द होता म्हणजे काय तर इलिजिबल, आणि तो इलिजिबिलिटी कशाद्वारे तर 2012चा जो रूल आहे त्याच्याप्रमाणे जे जे काय लागतंय पॅटर्नल साईड. दुसरा एक विषय त्याच्यामध्ये असा आहे की त्याच्यामध्ये जे शब्द आले त्याची जी व्याख्या आहे म्हणजे नातेवाईकची व्याख्या त्याच्यामध्ये आहे, ब्लड रिलेशन पॅटर्नल साईडची. पण हा जो GR आहे त्याच्यामध्ये वरती हैदराबाद गॅझेटर नोंदी, तो फक्त मी तर म्हणतो एक नावाला त्यांची मागणी होती म्हणून काहीतरी त्यांना एक हेडिंग देऊन टाकले, परंतु त्याच्या आतमध्ये नातेसंबंधातील हा विषय लिहिला. मग जर तुमची व्याख्या नातेवाईकाची आहे जर त्या रूलमध्ये, तर मग तिथं वडिलांच्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक हा शब्द का नाही आला? बरं, पात्र शब्द हा का काढून टाकला? मग त्यामुळं इथं कुठंतरी नक्कीच शंका आहे, कारण की या कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसीच्या अनेक जागा हिरावून घेतल्या गेलेल्या आहेत. पुण्यासारख्या याच्यात कोंढरे साहेबांना माहिती असतील. आताचे जे केंद्रीय विमान मंत्री आहेत मुरली अण्णा मोहोळ, ते एक प्रस्थापित एकदम मोठं नावाजलेलं घराणं, ते कुणबी दाखल्यावर महापौर झाले. त्याच्यानंतर आता आमच्या हडपसरचे एक आमदार आहेत चेतन तुपे पाटील, ते कुणबी दाखल्यावर नगरसेवका पदाची इलेक्शन लढलेले. मग त्यामुळं कुणबी दाखल्याचा वापर करून ओबीसीची जागा रिझर्व्ह असेल तर त्यात घुसायचं, हे झालेलं आहे ना. आणि आता जो व्हिजिलन्स किंवा जो प्राधिकृत अधिकारी तो तहसीलदार लेवलचा असायचा, आता क्लास 4th कर्मचारी म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी अहवाल द्यायचा आहे. मग तुम्ही विचार करा, आता भारतातल्या महाराष्ट्रामध्ये काय लेवलला हे सगळं सरकारी कागदपत्रांचं चालतं. पूजा खेडकर प्रकरणामध्ये आपल्याला माहित असेल, आणि माधुरी पाटील या खटल्यामध्ये सांगितलेले आहेत की तुम्ही जात प्रमाणपत्र द्यायची जी नियम आहे, निकष आहे, ते तुम्ही खूप कडक करा. पण जरांगेच्या मागण्या बालहट्ट मान्य करण्यासाठी शिंदे कमिटी आली. एका फक्त जातीसाठी 450 जाती आहेत ओबीसी मध्ये, अनेक जाती म्हणजे पालावर राहतात.
म्हणजे वडारी, कैकाडी, रामोशी, फासपारधी यांना त्यांचे ओळखपत्र नाहीयेत, रहिवासाचे पुरावे आहेत. त्यांच्यासाठी अशा प्रकारची कोणती समिती, अशा प्रकारचे कोणते कॅम्प लागत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. प्रस्थापित जर समाजासाठी एवढं जर तुम्ही रेड कार्पेट टाकत असताल तर नक्की होणार काय? 1-1.5 महिन्यामध्ये पाहिजे त्याला सर्टिफिकेट मिळेल ना. आणि तुम्ही जे म्हणले आपल्याला स्वतःला वडिलांचं आजोबांचं नाही, या जी आर मध्ये काय आहे, ज्याच्या नोंदी सापडत नाही त्याच्या नातेवाईकाचा किंवा एखाद्या कुळातील माणसाकडे असेल. आता कुळाची डेफिनेशन कुठे आहे? कुळाची डेफिनेशन याच्यात दिली का? या डेफिनेशन द्याव्या, शुद्धीपत्रक काढावं. बरं, म्हणजे त्यामुळे शुद्धीपत्रक शंका काढण्यापर्यंत घ्यायला ओबीसी समाज आता मागणी करताना आपल्याला दिसेल. मात्र याला वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग आपल्याकडे येतो. प्रियदर्शी तेलंगजी, वंचितचं नेमकं काय, वंचित घटक जर समाजामध्ये असेल त्यांची या क्षणाला भावना काय आहे? कारण एका बाजूला जात असेल, त्यातून मिळणारं आरक्षण असेल, यावरून पेच वाढत चालल्याचं दिसतंय. दुसरीकडे कुणावर न्याय होतोय, कुणावर अन्याय होतोय असंही वाटताना दिसतं. मात्र कायद्याच्या कसोटीवरती ते टिकावं, GRचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं आणि अपेक्षित असलेला न्याय मिळावा असं चित्र सध्या तरी वाटतंय का? तुम्ही ॲडव्होकेट देखील आहात, मला आपल्या दृष्टिकोनातून हा सगळा अँगल समजून घ्यायचा आहे. प्रियदर्शीजी, GR काढल्याने कुणाला आरक्षण भेटणार नाहीये. जे विधेयक आहे, बदललेलं विधेयक, ते ऑलरेडी मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्यावर पेंडिंग आहे, निकाल पेंडिंग आहे. जे 10% ACBC मधून जे दिलेलं आहे, म्हणजे आपण एकंदरीतच या आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्याचे टप्पे जर बघितले तर त्या टप्प्यामध्ये खूप पेच निर्माण झालेले आहेत. आता हा संविधानिक पेच पण निर्माण झालाय 102 या अमेंडमेंटमुळे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमुळे. आणि मग 103 अमेंडमेंट पण जिथे आहे, जिथे आर्थिक स्तरावर सुद्धा, आर्थिक निकषावर सुद्धा आरक्षण दिलं गेलं आहे. पण जसं बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की या सरकारने फसवलाय आणि ही फसवेगिरी सातत्याने सुरू आहे. ही काँग्रेसही करत आलेली आहे आणि भाजपाही करत आलेली आहे. बरं, म्हणजे एकंदरीत आपण जर भूमिका बघितली या सगळ्या पक्षाची, तर मराठा आरक्षणाला पब्लिकली सपोर्ट करायचं, त्या मागण्यांना सपोर्ट करायचं. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये मात्र काही स्पष्टोक्ती द्यायची नाही. बरं, हे आपल्याला फसवणुकीची भावना जर इतकी उद्भवत असेल, मला अवधूत वाघ यांच्याकडून याचं उत्तर अपेक्षित आहे. खरं तर अवधूतजी, एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री अवधूत वाघ जे म्हणतायत की ह्या GR काढल्यामुळे कुणाला नुकसान होणार आहे, कुणाला फायदा होणार आहे, म्हणजे असं जर अझ्युम करून ते जर बोलत असतील तर मग याच्यात आपल्याला दिसते की याची नियत जी आहे ती साफ नाहीये. बरं, तुम्ही उद्देशांवरती शंका उपस्थित करताय. अवधूतजी याचं सविस्तर उत्तर देऊ शकतील. मात्र अवधूतजी, एका बाजूला एखाद्या समाजाला मिळणारं आरक्षण, दुसरीकडे दुसऱ्या समाजावरती होणारा अन्याय, असं जर चित्र त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर सरकारनं ज्या क्षणी हा निर्णय घेतलेला आहे तो टिकवून दाखवण्याचं देखील आव्हान आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचंही आव्हान हे थेट सरकारवरती येऊन ठेपतं. त्यावेळेला कुठल्याही प्रकारची मेख नसून हा GR आम्ही टिकवणार, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करणार आणि न्याय मिळवून देणार, यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात का? आणि एका बाजूला मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य होतं की आम्ही दिलेलं आरक्षण हे ओबीसी मधून नाही, आपण दिलेलं आरक्षण हे टिकणार आहे. मग आरक्षण दिलं कुठून? 100% या 1960चा इतिहास काढा. 60 नंतर ज्यावेळी महाराष्ट्र बनला तेव्हापासून आजपर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री झाले. या 12 मराठा मुख्यमंत्र्यांनी एखादा जरी मराठा समाजाला ललांबूट ठरेल, मदतगार ठरेल असा एकही निर्णय घेतला तर तुम्ही मला सांगा. नाही तर आदरणीय देवेंद्रजींनी 2014 ते 19 आणि त्यानंतरच्या गेल्या 2.5-3 वर्षामध्ये घेतलेले निर्णय, मग ते सारथी असो, मराठा विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती असो, त्याची स्कॉलरशिप्स असो, त्यांची फी रिफंडचा प्रश्न असो, ECBC असो, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे उद्योजक तयार करणारे असोत, जोपर्यंत मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळत नव्हतं तोपर्यंत त्यांना त्यांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये, त्यांच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळण्याबाबतीत आणि नोकऱ्याच्या बाबतीमध्ये एक व्यवस्थित धोरण आखून त्यांना मदत केली होती. अर्थात ही तोपर्यंतची
मी असं म्हणत नाही स्टॉप गॅप अरेंजमेंट, परंतु तोपर्यंत काहीतरी दिलासा देण्याचं काम केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये अर्थसहाय्यही दिलं होतं. हे काही मराठा समाजावर पक्षाने केलेले किंवा भारतीय जनता पक्षाने केलेले किंवा सरकारने केलेले उपकार नव्हते, हे सरकारचं कर्तव्याचाच एक भाग होता असं मी मानतो. माझे ॲडव्होकेट मित्र आता म्हणाले की अवधूत वाघ असं म्हणाले की काही जणांवर अन्याय आणि काही जणांवर न्याय होईल या GRने, असं काही म्हटलं नाही. मी असं म्हटलं की सरकार जर एखादा निर्णय घेतो त्यावेळी काही जणांना ते चांगलं वाटतं, काही जणांना वाईट वाटतं, काही जण विरोध करतात, काही जण सपोर्ट करतात, काही जणांना न्याय मिळतो, काही जणांवर अन्याय होतो. तुम्ही वकील आहात, त्यामुळे न्यायालयामध्ये गेलात तर एखादा खटला असतो, खटल्याचा निर्णय एका बाजूला लागतो, त्यावेळी त्याला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला, दुसऱ्याला वाटतं आपल्याला अन्याय मिळाला. हे वाटण्याची प्रक्रिया ही सब्जेक्टिव्ह असते आणि ती ऑब्जेक्टिव्ह नसते. ऑब्जेक्टिव्ह चीज काय आहे की कुणबी समाजामध्ये जी लोक आहेत त्यांना आतापर्यंत ओबीसी समाजामध्ये काही दाखल्यांमुळे आणि काही त्रुटींमुळे जाता येत नव्हतं. अशा लोकांना एक चांगली प्रक्रिया करून दिलेली आहे आणि या प्रक्रियेमुळे जे खरे कुणबी आहेत ते आज ओबीसीचा लाभ घेऊ शकतात. आणि जे ओबीसी आहेत ते ओबीसी मध्ये आले तर अडचण कुठे आहे ही आपली भावना ओबीसी समाजातल्या नेत्यांनी सुद्धा मनात ठेवू नये. कारण जो खराच ओबीसी आहे तो ओबीसी बांधव या ओबीसीच्या 27% रिझर्वेशनमध्ये किंवा जे काही रिझर्वेशनमध्ये त्यात येत असेल तर त्याच्यामध्ये चूक आहे किंवा आपल्यावर अन्याय झाला असं काही करायची काही गरज नाहीये. आणि मला दुसरी गोष्ट अशी वाटते की प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की सरकार खोटं बोललंय, सरकार खरं बोललंय, सरकारने फसवणूक झाली आहे, असे आरोप आम्हाला ऐकायची आता अनेक वर्ष सवय आहे. असं असूनही 288 पैकी 250 जण जनता मायबाप आमचे निवडून देते. बरं, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावरती सरकारनं काढलेला तोडगा पाहिल्यानंतर मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये संशय कल्लोळ निर्माण झालेला आहे. मात्र हा संशय कल्लोळ निर्माण झाल्यानंतर कुठेतरी एका बाजूला छगन भुजबळ जे ओबीसी नेते आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्हाला न्यायालयात जाण्याची वेळ येणार, तर दुसरीकडे मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी मराठ्यांना पुढे काय करावं लागणार. एका बाजूला आरक्षण मिळवणं आणि आरक्षणानंतरचा संशय कल्लोळ याला कोण कारणीभूत आहे. एका बाजूला न्यायालयामध्ये जाऊन स्वतः या संदर्भातलं चॅलेंज देण्यासंदर्भात स्वतः छगन भुजबळ म्हणालेले असतील किंवा स्वतः गुणरत्न सदावर्ते देखील या GRला थेटपणे आव्हान देण्यासाठी जाणार आहेत. काय नेमकं याच्यातून साध्य होताना दिसतंय? तुमच्या समोर देखील संभ्रमावस्था आहे का? हे बघा, काही लोक अत्यंत विकृत पद्धतीने मराठा समाजाबद्दल आकस बाळगून आरोप करत असतात, प्रत्यारोप करत असतात. मुळामध्ये गॅझेट मधल्या नोंदी, जोडो रेकॉर्ड हे कुणी खाडाखोड करून केलेलं नाही. बरं, आता माझ्याकडे माहितीसाठी महाराष्ट्र सरकारने काढलेले जवळपास 12 GR आहेत. बरं, याच्यामध्ये लेवा कुणबी, लेवा पाटीदार यांची तर कुणबी नोंद नाही, पण त्यांना 1995 मध्ये प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट काढण्यासाठी शासनाने GR काढलाय. मुळामध्ये जुन्या रेकॉर्ड प्रमाणे प्रमाणपत्र हे एका मराठा जातीलाच दिलं जात नाही, तर सर्वांना दिलं जातं. हा पहिला भाग. दुसरा भाग काय की हे जे लोक आहेत ना हे डबल गेम बोलतात. मराठ्यांनी ओबीसीत पण यायचं नाही. आता मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षण घेतलं, SABC 10%. त्याला सुद्धा हे मृणाल ढोले पाटील समता परिषदेचे पदाधिकारी आहेत आणि ह्यांनी ते 10% आरक्षण सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यावेळेस 2018 मध्ये चॅलेंज केलं होतं. बरं, सांगायचा मुद्दा काय की तुम्ही EWS मध्ये जा किंवा इकडे जा तिकडे जा, हे आयोग ठरवेल किंवा सरकार ठरवेल, परंतु इकडे पण यायचं नाही आणि जे 10% दिलं तिकडे पण चॅलेंज करायचं. मग मराठा समाज हा काय पाकिस्तानातनं जन्माला आलाय का इथे? तो पण इथला हक्कदार आहे आणि मुळामध्ये 67 सालापासून कुणबीची नोंद आहे. ती नोंद काय मराठा समाजाने क्रिएट केलेली नाही. त्यावेळेस सरकारने निर्णय घेतला, उलट काही जातींचा समावेश नंतर झालेला आहे. त्यामुळं आता सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण होणार अशा प्रकारची भीती जी काही फसवून लोकांमध्ये डेव्हलप केली जाते ती अत्यंत चुकीची आहे. आज वारंवार मराठा समाजाला कोणताही काही देण्याचा प्रयत्न केला की मोर्चे प्रतिमोर्चे हे काय भानगडी काय आहेत. प्रत्येक गोष्ट म्हणजे आम्ही काही मागितली की लगेच मग आम्हाला पाहिजे, म्हणजे आम्ही काही मिळवायचंच नाही का? आज 28% पॉप्युलेशन मराठा समाजाची आहे. त्याच्यामध्ये गरिबीचं प्रमाण मोठं आहे. अनेक विस्थापित त्याच्यामध्ये समाज घटक झालेले आहेत, मागासले पण त्याच्यात आहे. ते पुढे आणण्यासाठी काहीच करायचं नाही. काही जरी करायचा प्रयत्न केला की वारंवार जो विरोध होतोय त्यामध्ये मराठा तरुणांमध्ये अलगतेची भावना आणि विद्रोहाची भावना जर रुजायला लागली आणि 28% समाज हा आक्रमक जर झाला तर तो महाराष्ट्राच्या समाजकारणाला परवडणारा नाही.
त्यामुळं संयमाने ह्या गोष्टी हाताळणं हे आपल्या समाजात बरोबर आहे. मात्र मग मंगेशजी हे हेवे दावे का? नाही, नक्कीच. आता राजेंद्रजी जे बोलले, सर्वात प्रथम जे 10% एसएबीसी ऍक्टचं आणि ढोले पाटलांचं तर विषय आहे, त्याच याचिकेमध्ये मी आवर्जून सांगतो, त्याच याचिकेमध्ये बाळासाहेब सराटे यांची एसईबीसी वेलफेअर असोसिएशन या नावाने हस्तक्षेप याचिका टाकली आणि त्याच्यामध्ये सगळे जाती बाहेर काढा ओबीसीचं आरक्षण रद्द करा, अशा प्रकारची याचिका त्यांनी हस्तक्षेप याचिका टाकली सुप्रीम कोर्टात. माझ्या माहितीप्रमाणे तशी याचिका नाही, त्याचं पुनर्विलोकन झालेलं नाही, ते पुनर्विलोकन करा अशी मागणी आहे. माझ्याकडे बाहेर काढता येत नाही कुणाला. बघा प्रोसेस मध्ये प्रगत झालेली बाहेर काढता प्रगत झाला नाही सगळे जे आर चॅलेंज केलेले आहेत, जातींची 150 जातींची नावं आहेत, माझ्याकडे ती याचिका आहे, मग त्याला आम्ही डिफेंड करणार नाही का? दुसरा प्रश्न विषय असा आहे की सामाजिक मागासले पण जर सिद्ध होत नसेल वारंवार, जर ज्याच्यापासून संरक्षण पाहिजे तोच समाज म्हणत असेल की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, मला सांगा मग तुम्ही जे म्हणताय कुणबी दाखले भीती तुम्ही सांगा 2004 पासून याच्यावर एखादा श्वेतपत्रिका काढा, व्हाईट पेपर काढा की ज्या पंचायत राजमध्ये ओबीसीच्या ज्या सीट रिझर्व्ह झाल्या त्याच्यामध्ये आधी ओपन मधनं लढणारे, नंतर कुणबी दाखल्याने किती आले, किती जागा हडपल्या गेल्या, कसं काय आमचा एखादा वडऱ्याचा, कायकड्याचा, रामोश्याचा, एखादा कुंभाराचा सरपंच होईल, नगरसेवक होईल, महापौर होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. अशी व्यक्ती तुम्ही प्रेझेंट केलेलं उदाहरण दाखवा, नाही तर मी तुम्हाला उदाहरण. अशी व्यक्ती कोणती? असं नाही. बघा, मराठा समाजाच्या कुणबीकरणाला विरोध करायचा आणि स्वतःच्या जातीचं मार्केट करायचं हे नको होय. तुम्हाला जर खऱ्या आपण संयुक्त दौरा करू आणि जे उपेक्षित घटक आहेत ओबीसी नक्की त्यांना सरपंच पदासाठी करा ना. बरं, निश्चित राजेंद्रजी आणि मंगेशजी आपण पुढाकार घेऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न कराल तर निश्चित लोकशाही मराठी देखील आपल्या सोबत आहे. राजेंद्रजींना माझा एक सवाल आहे विशालजी. ईडब्ल्यू जे तुम्ही गरीब म्हणलात, विस्थापित म्हणलात, त्यांच्या आर्थिक परिस्थिती, मग त्यासाठी जे 103वे घटना दुरुस्तीने 15/6/16/6 दिलेलं ईडब्ल्यू आरक्षण जे 8.5% लाभ घेतला, पण जरांगेंच्या हट्टामुळे परत म्हणले नाही आम्हाला वेगळं ओबीसीतनं पाहिजे. मग जर सामाजिक दुही माजून नाही द्यायची तर मग समजूतदारपणाची भावना जर ठेवायची असेल आणि राजकारणामध्ये ऑलरेडी तुम्हाला रिप्रेझेंटेशन आहे ना, मग ईडब्ल्यू का नाही स्वीकार करत? राजेंद्रजी अगदी थोडक्यात उत्तर. बघा, हा निर्णय जो आहे ना तो मराठा समाजाचा सामुदायिक आहे. ज्यावेळेस एससीबीसीचं आरक्षण 2019-21 मध्ये उडालं तर बाय डिफॉल्ट मराठा समाजाला ईडब्ल्यूचं आरक्षण लागू झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये 7.5% जागा मिळत होते. हे वास्तव मी नाकारत नाही, परंतु असा एक घटक मोठा समाजामध्ये तयार झाला की हे 50%च्या वरचं आरक्षण असल्यामुळं हे बहुतेक पुढं उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही आणि ती भीती जी असल्यामुळं प्रत्येक वेळेस 50%च्या आतल्या आरक्षणाची आग्रही मागणी केली जाते. बरोबर आहे. हीच भीती कमी करण्यासाठी प्रियदर्शी तेलंगजी काय करायला हवं? एका वाक्यात मला उत्तर अपेक्षित आहे, कारण वेळ संपत आली आपली. नाही, म्हणजे हा संविधानिक पेच निर्माण झालेला आहे म्हणून ते आपल्याला जरा सविस्तर समजावून घ्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये ते 1902 पासून शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आहे, पण आरक्षणाच्या संदर्भामध्ये इथल्या गैरसमजुती आपण पसरवल्या लागू होतं की त्या संदर्भामध्ये आपण ते समजूनच घेतलं नाही आणि हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हा प्रतिनिधित्वाचा कार्यक्रम आहे. बरं, मग इंद्राशानीचं जजमेंट घ्या किंवा मग आपण ज्याला मंडलचं जजमेंट म्हणतो, त्या सगळ्यामध्ये ट्रिपल टेस्ट काही दिल्या गेल्या आहेत. मग ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन हा त्याच्यातला जर महत्वाचा भाग असेल, मग ते ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे की नाही याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी आयोग तयार केलेत. म्हणजे आपण जर पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या मागण्याचा विचार केला तर खत्री कमिशन असेल, मंडल कमिशन असेल, तर या दोन्ही कमिशन सामाजिक मागासले पण नाही हा समाज असं जाहीर केलं. नंतर आपण गायकवाड कमिशन बघतो जिथे ते आहेत आणि मग 16 ते 18% आरक्षण दिलं पाहिजे असा एक निर्णय त्याच्यामध्ये झाला. तसं विधेयक मांडलं गेलं. मग मुंबई हायकोर्टाने, बॉम्बे हायकोर्टाने त्याला 12%वर नोकरीच्या संदर्भात आणलाय आणि 13%वर शिक्षणाच्या संदर्भात आणलाय. पण आता मुद्दा हा जो 102 आणि 103 घटना दुरुस्तीचा आहे,
या 102 घटना दुरुस्तीमध्ये राज्याला तो निर्णय घेता येणार नाही की कुठली एखादी कम्युनिटी ही मागासवर्गीय आहे किंवा ओबीसीच्या लिस्टमध्ये आहे. ते नॅशनल कमिशन त्याच्यासाठी आहे आणि प्रेसिडेंट त्याच्या संदर्भामधले निर्णय घेतील. मग आता सत्तेमध्ये डबल इंजिनचं सरकार आहे. मग आता त्याचे किती इंजिन झालेत आपण बघतोच आहे महाराष्ट्राच्या. निश्चित. प्रियदर्शी, वेळेची थोडीशी कमतरता आहे, मात्र तिघांनी जो मुद्दा उपस्थित केला सरकारकडून मला उत्तर अपेक्षित आहे तेही एका वाक्यात. अवधूत वाघजी, हा संशय कल्लोळ दूर करण्यासाठी काय करणार? मला असं वाटतं संशय कल्लोळ नाहीये. त्यांना म्हणा टू द पॉइंट बोला. अवधूत वाघ साहेब, टू द पॉइंट बोलावं. तुम्ही जीआरच्या भाषेबद्दल बोलावं. ते असं एखाद्या जीआरचा फायदा घेत होता अवधूतजी. हा पर्टिक्युलरली बोलावं. उत्तर घेऊया आपण. अपेक्षा आहे असं अवधूतजी. मला असं वाटतं की ओबीसी महामंडळाचे नेते आदरणीय बबनराव तायवाडेजी यांनी या निर्णयाबद्दल संतोष व्यक्त केलाय आणि त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की यामुळे कुठच्या ओबीसीना काही तोटा झालेला नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मला बोलू देत ना साहेब, मला बोलू देत. तुम्ही बोलत असताना मी नाही बोलत. मला बोलू देत ना. मी तुमच्या घरी नाही आलोय बोलायला. मी तुमच्या घरी बोलायला आलो नाहीये. मी मीडियावर बोलतो आहे. तर तुम्ही शांत बसा. अवधूतजी, आपण थेट मुद्द्यावरती बोलूया. दुसरी गोष्ट, मराठा आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि हे आंदोलन उभं राहिलं ते मनोज जरांगे यांनी सुद्धा गुलाल उधळत या उपोषणाची सांगता केलेली आहे. ओबीसी नेते आणि मराठा नेते या दोघांनीही जर आनंद व्यक्त केला असेल तर मला असं वाटतं की इतरांनी एकतर त्यांचं नेतृत्व मान्य नाही असं म्हणावं किंवा त्यांच्या नेतृत्वाने जावं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकारची भूमिका आहे सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया. बर, निश्चितच आहे. मात्र हे संतुलन राखण्यामध्ये यश येतं की अपयश हे येणारा काळ ठरवेलच. निश्चितच. धन्यवाद राजेंद्र कोंढरेजी, मंगेश ससाणेजी, अवधूत वाघ आणि प्रियदर्शी तेलंगजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी. तर आजच्या एकूणच चर्चासत्रामध्ये आरक्षणावरून पेच निर्माण झालाय का याचा उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनवर वेळ झालेली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.